मराठी काय फक्त महाराष्ट्रातील लोकांची मातृभाषा नाहीये, तर आजही इस्रायल मधील काही ज्यू लोक मराठी भाषाला त्यांची मातृभाषा मानतात. या लोकांना बेने इस्रायल म्हणून ओळखले जाते. तर झालं असं 2000 वर्षांपूर्वी रोमन साम्राज्याच्या अत्याचाराला कंटाळून ज्यू लोकांनी त्यांचा देश सोडून जगभरात विविध भागात स्थलांतर करायला सुरुवात केली. त्यातलेच काही जण पोहोचले भारतात. आपल्या कोकण किनारपट्टीवर भारताने या ज्यू लोकांना स्वीकारलं आणि त्यांनीही आपली संस्कृती, विशेषतः मराठी भाषा आत्मसात केली. याच मराठी भाषेला आजही इस्रायलमध्ये ज्युदाओ मराठी भाषा म्हणून ओळखले जाते. नंतर 1948 मध्ये ज्या वेळेस पुन्हा नव्याने इस्रायलची स्थापना झाली, त्यावेळेस भारतातील या कुटुंबांनी पुन्हा इस्रायलकडे स्थलांतर केलं. पण ते तिथं गेल्यावरही त्यांची मराठीशी नाळ काही तुटली नाही. आजही ते बेने इस्रायल लोक इस्रायल मध्ये त्यांच्या घरात मराठी भाषा बोलतात, मराठी गाणी गातात. एवढेच नव्हे तर मराठी सण साजरे करतात. इस्रायलमध्ये मराठी भाषेचे वर्ग मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहेत. आजही इस्रायलमध्ये मायबोली नावाची मॅगझिन छापली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.